वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सगळ्यात आधी तर गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे गुरुपौर्णिमा, तर मला खूप म्हणजे छान वाटत आहे. मस्त आवरून घेतलं मी आणि आता तूप काढते. माझ्या अवताराकडे लक्ष देऊ नका, कारण मी केस वगैरे बाकी सगळं काहीच केलेलं नव्हतं. मला फक्त पटकन काम आवरायची होती. श्रीषा झोपलेली होती, तेवढ्या वेळात आवरायचं होतं. सो मी सगळं असं करून घेतलं. आणि तुम्हाला माहिती आहे, तूप काढणं म्हणजे हे एक स्त्रियांसाठी टास्कच असते, कारण खूप भांडे भरतात, परत जरा तर हात तेलकट होतात आणि खूप काही असते. त्याला कडवणं, त्याला ठेवणं आणि त्याला रवीनं वगैरे कोणी यांनी पण करतात. मी म्हशीचं मिक्सरच्या द्वारे करते आणि गाईचं झालं तर रवीच्या याने आपण छान असं घुसळून करतो ना, रवीने तसं करते. तुम्ही बघतच आहे मी तूप कशी करते ते तुम्हाला समोर दिसेलच. 15 दिवसाची साय होती ही. मी सगळं असं जमा करते मस्त, जेवढं होईल तेवढं शक्य. पाणी होते त्याच्यामध्ये गार आणि आपोआप. पण मी यावेळेस एक विसरली की मी आधी काय करते, जी साय काढतो का आपण त्याला ऑलरेडी 10 मिनटं फेटून घेतलं ना आणि डायरेक्ट पाणी टाकलं की ती साय म्हणजे जे तूप आहे ऑलरेडी लोणी ती ऑलरेडी वर येतं पटकन आणि जास्त मेहनत आपल्याला लागत नाही असं मला तरी वाटते. आणि मला एवढं भयंकर यावेळेस परेशानी झाली, मी विसरून गेले फेटायचं आणि पटकन पाणी टाकलं. मग काय अर्धा तास तर मला घुसळायलाच लागलं. सगळं असं करून घेतलं आणि व्यवस्थित नंतर सगळी कामं वगैरे झाले माझे. आणि समोर तुम्ही बघालच किती छान असं लोणी निघालं होतं. मी याच्यामध्ये भरपूर काही बोललेली, पण नंतर बघितलं तर माझा बिलकुल आवाज येत नव्हता. आणि मी स्टोरी अशी सांगितलेली की हे जे सगळं दिसतंय तुम्हाला, हे मला काहीच येत नव्हतं. तूप वगैरे बनवायचं सगळं माझा लग्न झाल्यावर जे घरमाला काकूची मुलगी वगैरे होती तिच्या यांनी मी शिकलेली, कारण ती म्हणजे शिकवायला होती म्हणजे बाजूलाच होती. आणि मग मी तिला विचारायची, ती घरीच राहायची कारण तिची आई वगैरे शेतात जायची आणि ती आणि मीच राहायचो घरी. तर मग मी तिला विचारायची. ती माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान आहे, आले वेळ तर जास्त पण असेल, पण तिला सगळं येत होतं आणि मला काहीच येत नव्हतं लग्न झाल्यावर. आणि सासूबाई नसल्यामुळं तर मग सांगणार कोण या सगळ्या गोष्टी. मी इवन लग्नाच्या आधी मला म्हणजे स्वयंपाक थोडाफार येत होता, जास्त नाही. आणि इकडे आली तर सगळं खानपान वेगळं, त्याच्यामुळे मला काहीच कळत नव्हतं की कसं करायचं काय करायचं. अक्षरशः अशी परिस्थिती झाली होती लग्नाच्या 3 महिन्यानंतर की त्यांचं पण वजन खूप कमी झालं होतं आणि माझंसुद्धा. म्हणजे आपले माणसं असले दिसले नजरेने ती वेगळं राहते. जेवायला सोबत कोणी नव्हतं, दोघं जेवायचं. त्याच्यात त्यांची माझ्या हाताने स्वयंपाक बनवले नाही, याच्यात भूक नसेल जात की असं मला वाटत होतं. कारण तेलाच्या चपात्या मला येत नव्हत्या, परत झालं तर कुटाची भाजी मला येत नव्हती. सगळ्याच्यात टाकायची सवय, टमाटर आणि कांदा तुम्हाला तर माहीतच आहे. आणि मला हे सगळ्या भाज्या शिकायला नाही म्हटलं तरी 5-6 महिने तरी लागले. आणि हे सगळं करायला पोळ्या वगैरे आता माझ्या छान असा फुलतात, इवन पुरणपोळीसुद्धा. आणि माहेरी प्रश्न होता, तिघी होतो, तर दिवाळीच्या वेळेस म्हणजे सणाच्याच वेळेस काम पडायचं. तर माझं काम काय होतं की मी फक्त घरातलं धुणं झालं किंवा मग आपली झाडझूड वगैरे झाली, स्वच्छता आणि घर डेकोर, असं काही क्रिएटिव्हिटीमध्ये मी जास्त हे होते. आणि बाकी जर म्हटलं तर मी स्वयंपाकात कधीच डोकावून बघितलं नाही, कारण बहीण होती आईला हातला म्हणजे मदत करायला. आणि माझं काही प्रश्नच पडला नाही कधी त्याच्यामुळे मला. आणि मी बाहेर राहिल्यामुळं मला असं कधी घरकामात म्हणजे स्वयंपाकात वगैरे खूप करायचा असा प्रसंगच पडला नाही मला. त्याच्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड गेल्या. आधी तर माझं लोणीच निघत नव्हतं, बऱ्याचदा माझी साय अशी फेकण्यात आली, कारण अजिबातच मला जमत नव्हतं. पहिले म्हणजे 1-2दा तरी मी फेकलेच मला, कारण जमतच नव्हतं. मी ट्राय करायचं होतं, ते पसारा होत होता, मग मला कसं तरी वाटत होतं. मग 1-2दा मी तिला विचारलं आणि तिने मला सांगितलं, तेव्हापासून जमते. आता मी स्वतःच घरी करायला लागले सगळं काही, मला खूप छान वाटतंय. आणि तुम्हाला जर ऐकायचं असेल की आमचं लग्न वगैरे कसं झालं, मी कसं काय एवढ्या दूर आले, मला सांगायला कोण नाही. आणि अजूनही माझ्या सासूबाईचाच मी संसार सगळा यूज करते. मी स्वतः तिकडून काहीच आणलेलं नाही आहे. ते मी कसं काय सगळं तुम्हाला सांगते. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ऐकण्यात तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की आम्हाला ऐकायचं आहे वगैरे म्हणून. मी सगळं त्याचा वेगळा ब्लॉग म्हणून तुम्हाला सगळं सांगेल की कसं काय झालं आमचं अरेंज मॅरेज आणि मी कसं काय एवढ्या दूर आले, सगळं भाषा हे ते कसं काय आमची ओळख वगैरे झाली. पण आणि घरी कोणी नव्हत्या म्हणून मग म्हणजे मला असं स्वतःच करावं लागलं. मी तुम्हाला सांगायची खरीच खास स्टोरी तुम्हाला जर ऐकायची असेल ना, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की खरंच ऐकायची आहे म्हणून. त्याच्यानंतर तूप वगैरे ठेवून दिलं आणि ते तूप झाल्यानंतर लोणी ठेवून दिलं. ती लोणी मी त्याच
वेळेस कढवत नाही, मी फ्रीजरमध्ये ठेवते, दुसऱ्या दिवशी त्याला कढवते. खूप छान होतं आणि जेवढ्याला तेवढंच उतरतं. त्याच्यानंतर मस्त असं गॅसवट्टा वगैरे धुवून घेतला, सगळं व्यवस्थित क्लीन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मला ना सवयच झाली आहे, मी आठवड्यातून 1 ते 2दा फक्त गॅसवट्टा तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर पुसत असेल, नाही तर एरवी मी अख्खा गॅसवट्टा धुवून काढते, पूर्ण फरशी सकट, वरची जी फरशी दिसते ती सुद्धा. माझं म्हणजे मला कसं वाटतं की क्लीन राहिलं पाहिजे आणि मला क्लीनच आवडतं. काय माहिती, माझा तो एक प्रॉब्लेम खूप आहे, मला जमतच नाही. आणि स्पेशली कोणाकोणामध्ये अशी म्हणजे हॅबिट असते किंवा म्हणजे आपण प्रवासातून आलं किंवा कुठलं काम केलं तर खूप थकतो. स्पेशली प्रवासातूनच आल्यावर माणूस कसं खूप थकते, पण माझ्यात माहीत नाही. मी घरात आले ना, माझ्यात एनर्जी येते बाहेरून आल्यावर. मग मी वेळेचा विचार कधीच करीत नाही की आता 10 वाजले, कसं करायचं, काय करायचं. मी तेव्हाच सगळं करून टाकते, जेणेकरून उद्या गडबड होऊ नये आणि व्यवस्थित सगळं झालं पाहिजे आपल्याला. कशी उडी मारते तू? अशी उडी मारती तू? हे ब्ल्यू कलरचं मी इतकी शोधत आहे, काय सांगू. बघा तिचे सगळे सॉक्स, टोपी वगैरे आहे वाटल्यास याच्यात, आणि तिचं दिसतच नाही. इव्हन सगळं सांभाळून ठेवलं आहे, लहानपणापासूनचं सगळं जेवढंही काही माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढं, आणि तिचं नाही दिसत आहे. कुठं ठेवलं ते पण आठवत नाही आहे, कसलंच आठवत नाही आम्हाला. बघू आता, दिसलं होतं, नाही दिसलं तर अवघडच आहे. आता त्या बॅगमध्ये शोधलं, याच्यात तर माझ्या बेडशीट वगैरे सगळं बांधून ठेवलेलं आहे. राहिला प्रश्न या बॅगचा, ही पण मी धुळीमुळे अशी झाकून ठेवली, त्याच्यात पण नाही आहे. आता मला ते पण कळत नाही. रोजचे कपडे तिचे या पिशवीमध्ये ठेवलेले आहे मी, याच्यात पण मग अशी बघितलं नाही आहे. कपाटात पण इव्हन बघितले ह्याच्यामध्ये तर नाही आहे. मला कुठं शोधू मला हेच कळलं नाही, अजिबात मला दिसत नाही. होप सो याच्यामध्ये असलं तर असलं, बघू. हे बघा, तिचे हाच कलरचं स्वेटर आहे आणि याच्याच वरचं आहे, पण हे सॉक्स तिला ॲक्च्युली आता होत नाही, खूप छोटे होतात. आणि याच कलरचं नेव्ही ब्ल्यू कलरचं स्वेटर आहे, खूप छान आहे, पण दिसेना. हे देखो हमारा पाजी. छी बेटा छी. श्रीषा दिसत आहे, पाजी मस्त. ही स्वेटर मागच्याच वर्षी घेतलेलं पण छोटं होते, आणि फायनली हे स्वेटर सापडलं घरी घालायला मी मस्तपैकी. आणि ही आहे ते स्वेटर सापडलेलं आहे. गुरुपौर्णिमा आहे, सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मस्तपैकी त्यांनी मला एक गुड न्यूज दिली, म्हणजे की मी जसं काल बोलले होते की ते पुण्याला गेले, मला करमत नाही आहे, तर ते बोलले की मलाही तिथं करमत नाही आहे, सो तू ये. तर आज जाणार आहे मी संध्याकाळी आणि उद्या पोहोचणार आहे. मला अचानकच, मला अजूनही विश्वास होत नाही आणि परवा वापस यायचं आहे. सो मला थोडं काम पण होतं, म्हणून मग मी पण चालली आहे पुण्याला. आणि आता जाते आहे मी पार्लरला. थोडंसं मला वॅक्स करायचं होतं, म्हणजे बऱ्याच दिवसाचं करायचं होतं, पण ते काही झालं नाही, म्हणून म्हटलं चला आता तरी जावं. आणि नंतर बोलते तुमच्यासोबत, तोपर्यंत बाय बाय. तर मी काढली बॅग आणि आम्हाला जायचं होतं पुण्याला संध्याकाळी. माझ्याकडे वेळ नव्हता, तिकडनी आले मी 4:30 वगैरे वाजले असतील, आणि पटकन असं आवरायचं होतं. घ्यायचं काही जास्त नव्हतं, 2-4 ड्रेस घ्यायचे होते, तिचे 4-5 घ्यायचे होते आणि माझे 2 घ्यायचे होते, एक घालून जायला आणि 2 दिवसाचे 2 असं घ्यायचे होते. मग म्हटलं पटकन आवरून घ्यावं, जेवढं शक्य होईल तेवढं. सगळं व्यवस्थित ठेवलं, आणि तिकडून आल्यावर पण आपल्याला कंटाळा येतो ना, म्हणून मी आताच पसारा सगळं आवरून घेतला होता. मस्तपैकी सगळं सामान वगैरे त्याच्यात ठेवून दिलं. आणि नंतर काय काय घ्यायचं होतं हे पण तुम्हाला समोर दिसतेच, की 2 ड्रेस, 1 जीन्स असं काहीतरी घेतलेलं आहे मी. आणि सगळं व्यवस्थित असं आठवणी टाकून घेतलं होतं. ब्रश वगैरे, परत झालं तर कोणतं काही आपल्याला सामान लागतीचा टूथब्रश हे ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं. आवरावरी करत होते आणि आठवणीनं सामान घेत होते. एक रुमाल पण होता तिचा, जे की मला घ्यायचा होता महत्त्वाचा. तिचे मी वेलकम जेव्हा केलं होतं त्याच्यामध्ये तिचे म्हणजे पाऊल घेतले होते कुंकवाचे, त्याची मला फ्रेम करायची, सो ती पण घ्यायचं होतं आठवणीने, ती पण घेतलं. आणि अजून कॅमेरा पण घ्यायचा होता मला, गोप्रो, जो की समजून घ्यायचा आहे मला, आणि तो पण मी घेतला मस्त. आणि सगळं व्यवस्थित घेतलं, छत्री वगैरे टाकून घेतली आठवणीने, कारण त्यांचा मला फोन आला होता आधार कार्ड वगैरे सगळं घे म्हणून व्यवस्थित, आणि व्यवस्थित घर वगैरे लॉक करून ये म्हणून. ती झोपून होती, तोवर म्हटलं चला आपल्याला जेवढं आवरता येईल तेवढं सगळं आवरून घ्यावं आपण. आणि कुठे जायचं असलं तर असं वाटतं ना आपल्याला, विसरलं नाही पाहिजे, सगळं व्यवस्थित करावं म्हणून. ते सगळं घेऊन घेतलं मी.
सगळे कपडे ठेवले. आणि ही बॅग ना दिसायला मोठी दिसते पण याच्यामध्ये ना सामान जरा कमी बसतं असं मला वाटतं, कारण पटकनच. आणि हे बघा मी बोलले ना तुम्हाला आताच, तर हे आहे ते तिचे थोडेसे म्हणजे व्यवस्थित आले नाही पाऊलं, पण इट्स ओके, जे आहे ते आहे. म्हणून म्हटलं चला आता आपण हे फ्रेम करायला यावेळेस घेऊनच जाऊ. आणि ते घेतलं आहे मी, मस्त सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं. परत झालं तर मला तिथे आता ट्रायपॉड हे कॅमेरा वगैरे बघायचं आहे थोडंसं, म्हणून मी त्याच्यासाठी मी चालली. आणि थोडे तर मला कळेलच की पुढे मी तिथे गेल्यावर काय काय करणार आहे, तो बघत राहा तोपर्यंत. आणि ही कुर्ती मी धुवून ठेवली होती, पण प्रेस करायची होती. मी म्हटलं सोबत घ्यावं, पण प्रेस करायची आहे म्हणून राहिलं होतं. तिला पण छान असं प्रेस करून घेतलं व्यवस्थित, कारण प्रेस तिथं कुठं करणार म्हणून म्हटलं चला करूनच घ्यावं. घातली तरी घातली, नाही घातली तरी छान प्रेस होऊन जाईल म्हणून प्रेस वगैरे घातली. आणि मी ठरवलं की आता जरा थोडंसं टापटीप राहायचं आपण म्हणून, कारण व्यवस्थित सगळं म्हणून मस्त नेलपेंट वगैरे लावली आहे. बाहेर जायचं म्हटल्यावर जरा पाहिजेच. आणि यावेळेस वेगळा कलर जरा ट्राय करून बघितला मी, छान दिसते का नाही. मी माझा एकच पेटंट कलर असतो, असा काय म्हणते ग्रेइशमधून पिंकिशमधून थोडासा असतो, जो की मला मॅच होतो. आणि ती जी रिंग दिसते माझ्या हातात ती पण मला खूप आवडते. ते ॲक्च्युली ब्रासलेट आहे 2 in 1, आणि त्याचा एक प्रॉब्लेम झाला, त्याच्यामधले खडे पडले म्हणून मी जास्त वापरत नाही. ते मला खूप असं म्हणजे वाटतं महाग पडली, पण आता मग मी त्याला रिंग म्हणून वापरते. आणि खूप छान दिसते ती हातात घातल्यानंतर. आणि मस्त नेलपेंट वगैरे लावून घेतली, कारण श्रीषा उठायची होती. म्हटलं तोवर आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करून घ्यायचं, बाकी काही असं काही स्पेशल काही होतं नाही माझ्याजवळ. मग सगळं केलं. आणि कालचं जे तूप आहे ते करून घेतलं मी, कारण कडवायचं राहिलं होतं माझं. सॉरी, तूपच म्हणते माझ्या तोंडात तूपच यायले. लोणी आहे ॲक्च्युली ते लोणी. आता तुम्हाला बघायला भेटेलच. मी तूप करायला ठेवलं आहे, आता ते तूप होईल. आज मी काढलं आणि इथे मी कॉफी घेते. आता वाजलेत मला वाटतं 5:32 झाले. मला पटकन आवरायचं आहे. वरण भाताचं कुकर लावते, 2 तास आहेत माझ्याकडे. आणि हे भांडेसुद्धा लावायचे आहेत मला, ते पण लावून घेते. परत झालं तर आता बॅग वगैरे ते सगळं भरलंच आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. हे बघा सगळं व्यवस्थित झालं आहे. ती मॅडम तिकडे झोपल्यात. आणि आता पटकन असं आवरून घेते, बाकी काही राहिलेलं नाही आहे, मस्तपैकी असं झालेलं आहे आता. तर मी झाले रेडी, आता जाते. ट्रॅव्हल्स यायची अजून, तोवर दुकानात बसलेली आहे. बघू आता किती वाजता आहे, तर मला वाटलं 7:45ला, पण नाही 8:30ला आहे. आता अजून पाऊण तास बसायचं आहे, नंतर निघते. खायचं सीट केलं होतं आम्ही आणि आम्ही बसलो ट्रॅव्हल्समध्ये. आता आम्ही निघतोय पुण्याला. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. हाय कर, हाय. इकडे बघ, इकडे बघ. श्रीषा, श्रीषा इकडे बघ ना, इकडे बघ, माझ्याकडे बघ, कॅमेराकडे बघ ना. अगं बस ना, पडून जाशील बाळा, पडशील तू. श्रीषा पडशील बघ. श्रीषा अजिबात ऐकत नाहीये. श्रीषा गुड मॉर्निंग, तू म्हण ना गुड मॉर्निंग. श्रीषा गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हाय कर, हाय कर.
तर सकाळचे वाजले 6 आणि आम्ही पोचलो पुण्यामध्ये. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्याने प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनचे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल माझे जेव्हा मी ब्लॉग टाकणार तेव्हा. सो कसे वाटतात माझे ब्लॉग नक्की सांगा. आणि याच्या पुढचा जो ब्लॉग आहे तो खूप छान इंटरेस्टिंग आहे, त्याच्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल आलेला ब्लॉग मी पुण्यात पोहोचल्यानंतर काय काय केलं आहे काय नाही ते. आणि प्लीज मला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा असंच म्हणेन मी. आणि जेवढं मला प्रेम द्याल तेवढं उत्सुकता माझी वाढत चालली आहे. सो प्लीज पुढचा ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही बेल आयकनचे बटन दाबून ठेवा आणि तोपर्यंत बाय बाय.